थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा। नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नारी शक्ती वंदन या कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्जत मंडळामधील महिलांना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलंय। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्ष यांनी केलं। कर्जत तालुक्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी कर्ज आणि साहित्य वाटपाचं वितरण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं। दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून अनेक आश्वासने दिली जातात, पण महिला सक्षमीकरणासाठी कोणतेही काम झालं नव्हतं। मात्र यावेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन अंतर्गत महिलांना 40 कोटी रुपयांचा निधी देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। जोपर्यंत महायुती सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील तोपर्यंत जिल्ह्यातील महिला बचत गटांना कुठल्याही निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली। शिवपार्वती लॉन्स येथे संपन्न होत असलेल्या बचत गटातील महिलांना साहित्य आणि कर्ज वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी तालुका अध्यक्ष शहाजीराजे भोसले, शेखर खरमरे, प्रतिभाताई, अर्चनाताई, शबनम इनामदार, प्रभा पाटील, श्यामल थोरात, नीता कचरे, विक्रम भोसले, संजय तापकीर आदींची प्रमुख उपस्थिती होती। कर्जत तालुक्यासाठी मागील जिल्हा नियोजन अंतर्गत 13 महिला बचत गटांना 65 लाख रुपयांचं साहित्य वाटप केलं होतं। यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन विकास योजनेच्या अंतर्गत 40 महिला बचत गटांना 2 कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप करण्यासाठीच्या निधीची तरतूद केली आहे आणि प्रत्यक्षात वाटप देखील सुरू आहे। यामध्ये मसाला कांडप, शेवया मशीन, पिठाची गिरणी, स्टॉल आदी वस्तूंचा समावेश आहे। तसेच पुढच्या वर्षी ज्या जिरायत पट्ट्यामध्ये किंवा तालुक्यात जे पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं त्या पिकांसाठी आपण उमेद आणि महाविग यांना सांगून आपणास जे काही साहित्य अपेक्षित राहील त्याबाबत कळवावं, ते साहित्य पुरवण्याचं काम खासदार डॉक्टर विखे पाटील करतील, असंही देखील उपस्थितांना त्यांनी आश्वासित केलंय। निस्वार्थ भावनेनं तालुक्याच्या विकासासाठी वारंवार काम करण्याचा प्रयत्न केला आहे। एक सुशिक्षित व्यक्ती निवडून दिल्यानंतर विकास कसा होतो याचं उदाहरण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलं आहे। नगर करमाळा अंतर कापण्यासाठी पूर्वी 4 तास लागत होते, मात्र आता काम मार्गी लावून वेळेची बचत कशी झाली याचं उदाहरण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलं आणि नगर करमाळ्याचं काम अवघ्या 18 महिन्यात पूर्ण करून तो रस्ता नागरिकांसाठी खुला केला। सध्या काही लोक आम्ही किती गरीब हे समाजापुढे दाखवत असतात, पण ते नंतर कशी श्रीमंत होतात कळत सुद्धा नाही। एक सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो कुठल्याही कामामध्ये टक्केवारी न घेता काम कसं पूर्ण होईल याकडे जास्त लक्ष देतो। दरम्यान विखे यांनी यावेळी विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले व सुजय विखे पाटील हे कामातून उत्तर देत असतात। तालुक्याची विकासक गती कशी वाढवता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केले पाहिजेत, असं मत देखील खासदार विखेंनी यावेळी मांडलं। महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।